हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विषय गणित पॅट पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे, हे लक्षात घ्या. अगोदर तुमची तोंडी परीक्षा असेल, नंतर लेखी परीक्षा असेल. संख्या अंकात लिही. 25,905 ही संख्या आपण इथे अंकात लिहिली आहे. 25,905. विस्तारित रूपावरून संख्या लिही. इथे विस्तारित रूप दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला संख्या लिहायची. मग फायनल उत्तर आलेलं आहे 80,507. चौकटीत त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा मोठे, बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिही. तर इथे बघा, हे 84 दोन्ही सारखे आहेत, पण शेवटची संख्या इथे 65 आहे आणि ती 56 आहे. तर 65 मोठे आहेत. 8,465 मोठे आहेत 8,456 पेक्षा, म्हणून त्यापेक्षा मोठे. पुढचा प्रश्न, अक्षरात लिही. ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. 6,80,713. पुढचा प्रश्न, बेरीज कर. या दोन संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. 7,975 अधिक 1,125. 5 अधिक 5 10, ह्याच्याला 1. 1 आणि 7 8 आणि 2 10. 0 इथे, ह्याच्याला 1. 1 आणि 9 10 आणि 1 11. 1 इथे लिहिला, 1 ह्याच्याला दिला. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. फायनल उत्तर काय आलं? 9,100. त्याच प्रकारे इथे सुद्धा बेरीज करायची या दोन अंकांची. फायनल उत्तर आलेलं आहे 8,849. पुढचा प्रश्न, एका गोदामामध्ये 5,480 हरभरा डाळीची पोती व 1,120 तूर डाळीची पोती आहेत. तर गोदामात एकूण किती पोती आहेत? तर आपण इथे एकूण विचारलंय, म्हणून आपण बेरीज करणार. 5,480 आणि 1,120. फायनल उत्तर आलेलं आहे 6,600. गोदामात एकूण 6,600 पोती आहेत. पुढचा प्रश्न, एका गावातील 1,285 महिलांनी व 2,077 पुरुषांनी राष्ट्रीयकृत बँकेत जनधन खाते उघडले. तर जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? मग या दोघांची काय करावी लागेल? आपल्याला बेरीज करावी लागेल. 1,285 अधिक 2,077, यांची बेरीज आलेली आहे 3,362. फायनल उत्तर काय येईल? 3,362 व्यक्तींनी जनधन खाते उघडले. वजाबाकी करायची इथे, या दोन संख्यांची वजाबाकी करायची. तर वजाबाकी करून फायनल उत्तर आलेलं आहे 5,511. इथे पण वजाबाकी कर म्हटलेलं आहे. या दोन संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 5तून 2 गेल्यावर 3 उरतात. 8तून 9 जातात का? नाही. तर इथून 2कडनं 1 घेतला, बरं केलं, म्हणून इथे 1 शिल्लक राहिला आणि हे झाले 18. 18तून 9 गेले 9. आता 1तून 6 जात नाही, म्हणून इथून बरं केलं तर मग हे 11 झाले. 11तून 6 गेले 5. इथे 5चे 4 झाले होते. 4तून 3 गेले 1. मग फायनल उत्तर आलं 1,593. पुढचा प्रश्न, एक आडत व्यापाऱ्याकडे 2,685 पोती धान्य होते. त्यापैकी एका वर्षात 1,382 पोती विकली. तर वर्ष अखेर त्याच्याकडे किती पोती धान्य शिल्लक होते? तर इथे वजाबाकी करावी लागेल. किती शिल्लक राहिला हे विचारलंय. 2,685 मधून 1,382 वजा करणार. फायनल उत्तर येणार 1,303. ही लाईन लिहायला विसरत नका जाऊ. ही जर लाईन तुम्ही लिहिली नाही तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. मग इथे लिहिलं 1,303 पोती धान्य शिल्लक होते. पुढचा प्रश्न, आवरगावची लोकसंख्या 5,882 आहे व मेहकरची लोकसंख्या 3,289 आहे. तर आवरगावची लोकसंख्या मेहकर गावापेक्षा कितीने जास्त आहे? तर इथे वजाबाकी करावी लागेल. 5,882 मधून 3,289 गेल्यावर 2,593. 2,593 ने आवरगावची लोकसंख्या मेहकरपेक्षा जास्त आहे. इथे आपण
फायनल उत्तर लिहिणार. आवरगावची लोकसंख्या मेहकर गावापेक्षा 2593 ने जास्त आहे. पुढचा प्रश्न गुणाकार कर. 506 ला 15 ने गुणायचं आहे. मग आपण डिरेक्टली 15 ने गुणाकार केलाय. 15 सक 90. शून्य इथे लिहिणार. 9 हातच्या आला. 15 शून्य शून्य आणि अधिक 9 9. 15 5 75. फायनल उत्तर आलेलं आहे 7590. पुढचा प्रश्न आहे 548 ला 163 ने गुणायचं आहे. अगोदर आपण 3 ने गुणणार, मग 1644 झालं. मग 6 ने गुणणार. 6 ने गुणायच्या अगोदर इथे शून्य लिहिला आणि मग 6 ने गुणिले केलं. मग नंतर आता एकाने गुणणार. 2 शून्य लिहिले, नंतर एकाने 548 ला गुणले आणि ती संख्या इथे लिहिली. मग या तिघी संख्यांची बेरीज केली. फायनल उत्तर आलं 89,324. पुढचा प्रश्न, एका कुटुंबाला एका महिन्यासाठी सरासरी 3,300 लिटर पाणी लागते, तर एका वर्षात त्या कुटुंबाला किती लिटर पाणी लागेल? एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने असतात. एका महिन्यासाठी 3,300. मग एका वर्षाचं कॅल्क्युलेशन करायचंय, महिन्याच दिलेलं आहे आपल्याला, तर 12 महिने एका वर्षात येतात. म्हणून इथे महिन्यासाठी दिलाय, म्हणून 12 ने गुणिले करणार आपण. एका वर्षात 12 महिने, म्हणून 3,300 ला गुणिले 12. फायनल उत्तर आलं 39,600. एका वर्षात त्या कुटुंबाला 39,600 लिटर पाणी लागेल. पुढचा प्रश्न, एक गणवेश शिवण्यासाठी 440 रुपये शिलाई द्यावी लागते. असे 35 गणवेश शिवण्यासाठी एकूण किती शिलाई द्यावी लागेल? मग 440 ला 35 ने गुणणार. 440 ला 35 ने गुणल्यावर फायनल उत्तर आलं 15,400. इथे फायनल उत्तर लिहिलं. गणवेश शिवण्यासाठी एकूण 15,400 शिलाई द्यावी लागेल. 776 ला 6 ने भागायचं आहे. मग आता आपण अगोदर 7 ला भागणार 6 ने. 6 इथं 6, हे 6 लिहिले, इथे 1 लिहिला. 7तून 6 गेले 1. मग हा 7 खाली घेतला, ही संख्या झाली 17. मग 6 दुने 12. 2 इथे लिहिलं, 12 इथे लिहिले. 17तून 12 गेले 5. 6 ही संख्या खाली घेतली, आता संख्या झाली 56. 6 9 54. 9 इथे 54 इथे. 56 मधून 54 गेले 2. पुढचा प्रश्न, भागाकार कर. 995 ला 29 ने भागायचं आहे. 29 त्रिक 87. 3 इथे लिहिले, 87 वजा केले 99 मधून. 99 वजा 87 किती? 12. 5 ही संख्या खाली घेतली, मग ही संख्या झाली 125. मग 29 चोक 116. 125 मधून 116 गेले, 9 राहिले, बाकी 9 उरली, हे 34 आले भागात. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार 2820 आहे. त्यातील एक संख्या 47 असल्यास दुसरी संख्या कोणती? दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 2820. एक संख्या 47 आहे, तर दुसरी संख्या आपल्याला शोधायची. 2820 ला आपण 47 ने भागितल्यावर जो भागाकार येईल ती दुसरी संख्या असेल. 2820 भागिले 47. 47 चा 282. 282 मधून 282 गेले 0. हा 0 आपण खाली घेतला. 47 0 0 0 येथे आणि 0 मधून 0 गेलं 0. 60. दुसरी संख्या काय असेल? 60 असेल. पुढचा प्रश्न, 9,027 रुपयांची 17 जणांना समान वाटणी केल्यास प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्कम येईल? समान वाटणी करायची म्हणून 9,027 ला 17 ने आपण भागणार. 9,027 भागिले 17. अगोदर 90 ला भाग देणार आपण. 17 वजा 85. 90 मधून 85 गेले 5. 2 खाली घेतले, 52 झाले. 17 गुण 34, 17 त्रिक 51. 17 त्रिक 51. 3 इथे लिहिले आणि 52 मधून 51 गेले, 1 उरला. 7 आपण खाली घेतला, 17 झाले. 17 1 17. 17 मधून 17 गेली 0. मग प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील? तर 531 रुपये. प्रत्येकाच्या वाट्याला 531 रुपये येतील. पुढचा प्रश्न,
लसावी काढ. 15 आणि 25 आपल्याला लसावी काढायचे. 15चे आपण अवयव काढले. 3 गुणीला 5. 25चे 5 गुणीला 5. मग लसावी काय येईल? दोघांमध्ये कॉमन नंबर आहे 5. आणि मग कोणते नंबर राहिले? 3 आणि 5. 3 आणि 5 पण आपण लिहून घेतले. 5 गुणीला 3 गुणीला 5. 5 × 15, 15 × 75. लसावी काय आला? 75. आता किंमत काढ. इथे आपल्याला किंमत काढायची. 2चा चौथा घात गुणीला 2चा शून्यवा घात. 2चा चौथा घात म्हणजे किती? 2 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. 16. आणि कोणत्याही संख्येचा शून्यवा घात म्हणजे 1 येतो. म्हणून 2चा शून्यवा घात म्हणजे किती? 1. आणि हे 2चा चौथा घात. 2चा शून्यवा घात 1. 16 गुणीला 1, 16. फायनल उत्तर आलेलं आहे 16. पूर्णांक संख्येला गोल कर. आता बघा इथे 5 1 5, 5 दुणे 10. म्हणजे ही संख्या पूर्णांक होते. याचं उत्तर फायनल उत्तर काय येतं? 2. पण इथे पूर्णांक संख्या होत नाही. इथेच होते फक्त. म्हणून 10/5 ही पूर्णांक संख्या आहे. इथे मी गोल केलेलं आहे. पुढचा प्रश्न. कर्णी चिन्हात 576 बरोबर 24. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 576 बरोबर 24. तर स्क्वेअर रूट ऑफ 5.76 काय येईल? तर 2.4 येईल. बाहेर येताना 1 दशांश कमी होतं. 2चे अर्धे होतात म्हणजे 2चा 1 म्हणून इथे 2.4. पुढचा प्रश्न. 5 टेबलांची लांबी सेमीमध्ये दिली आहे. त्यावरून सरासरी लांबी काढ. त्या 5 लांबींची आपण काय करणार? बेरीज करणार. आणि त्याला ह्या संख्या 5 आहेत म्हणून 5 ने भागणार. तर आपल्याला सरासरी लांबी मिळेल. मग या 5 लांबींची बेरीज किती आली? 625. 625 भागीला 5 बरोबर 125 सेंटीमीटर. फायनल उत्तर. पुढचा प्रश्न. एक्स आणि वाय मध्ये व्यस्त चलन आहे. यावरून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही. एक्स आणि वाय मध्ये व्यस्त चलन आहे. मग इथे 5 चौक 20, 20 1 20, मग 10 दुणे 20 इथे 2 येणार. तर हे सोडवायचं आहे. -2/5 गुणीला 5/4 वजा 2 गुणीला 5, 5 गुणीला 4. 5 दुणे 10 आणि हे वजाचं चिन्ह दिलं. 5 चौक 20. आता हा शून्य कॅन्सल केला. वजा 1/2. आता सोडव. 500.8 आणि 5.008. मग ही संख्या आपण लिहिली 500.8. पॉईंटच्या खाली दशांश पॉईंटच्या चिन्हाखाली दशांश चिन्ह. मग आपण संख्यांची मांडणी करणार. मग हे 5 इथे लिहिले. मग 008. मग आता बेरीज करणं खूप सोपं आहे. जशी आपण बेरीज करतो तशीच आपल्याला बेरीज करायची. इथे 8 0 8 0 अधिक 5 5 0 अधिक 0 0 5 अधिक 0 5. फायनल उत्तर काय आलं? 505.808. पुढचा प्रश्न. 5/3 अधिक 1/9. आता इथे छेद समान आहे का? नाहीये. मग आपण छेद समान करून घेणार. मग इथे मी 9 करू शकते का? हो. 3ला 3 गुणल्यावर 9 येतात. मग इथे पण मी 3ला गुणणार. 3 गुणिले करणार. कारण की अंश आणि छेदाला समान नंबरने गुणलं तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. किंमत बदलत नाही. मग 5 गुणीला 3, 3 गुणीला 3 अधिक 1/9. मग याच्याने काय होईल? छेद समान होऊन जातील. 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 अधिक 1/9. 15 अधिक 1 16 आणि 9. मग फायनल उत्तर काय आलं? 16/9. छेद आपल्याला समान करायचा असतो. वजाबाकी कर. 7/15 वजा 3/10. आता इथे 15 आहे, इथे 10 आहे. मग आपण दोघांचा लसावी काय येईल? 30. 15च्या पाड्यामध्ये पण 30 येतात, 10च्या पाड्यामध्ये पण 30 येतात. मग आपल्याला इथे 30 करायचं असेल छेदाला, तिथे 2ने गुणावं लागेल. मग इथे पण 2ने गुणावं लागेल. कारण की अंश आणि छेदाला सारख्या नंबरने गुणतो आपण. 7 गुणीला 2 14, 15 गुणीला 2 30. इथे सुद्धा 30 येण्यासाठी आपण 3ने गुणणार. मग अंशाला आपण 3ने गुणणार. मग 3 गुणीला 3, 3 गुणीला 3 हे इथे लिहून घेतलं आपण. 3 गुणीला 3 9, 10 गुणीला 3 30.
आता बघा, दोघांचा छेद सारखा झाला, मग आपण अंशाची वजाबाकी करू शकतो. 14 वजा 9 किती झाले? इथे लिहून देते, अजून वाटलं एक स्टेप. 14 वजा 9 छेद 30. मग ही स्टेप इथे लिहिली. 14 वजा 9 5 आणि 30. मग इथे 5 1 5, 5 30. मग 1/6 फायनल उत्तर आलंय. तुम्ही 5/30 लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. पुढचा प्रश्न, पदावली सोडव. 8 भागीला कंसामध्ये 8 गुणीला 1 अधिक 8 वजा 9. अगोदर आपण कंस सोडवतो. 8 गुणीला 1 8, बरोबर. मग आता 8 भागीला हा कंसातून बाहेर आला 8 अधिक 8 वजा 9. आता आपण भागाकार अगोदर करणार. 8 भागीला 8 1 अधिक 8 वजा 9. 1 अधिक 8 9, 9 वजा 9 0. पुढचा प्रश्न, इथे 2x ने 3x वर्ग वजा 5x अधिक 2 ला गुणायचं आहे. 2x गुणीला 3x वर्ग वजा 2x अधिक गुणीला 5x अधिक 2x गुणीला 2. मग बेत्रिक 6. इथे बघा, बेत्रिक 6 x गुणीला x चा वर्ग x चा घन वजा 2 गुणीला 5 10 आणि x गुणीला x x चा वर्ग वजा x चा वर्ग. 2 गुणीला 2 4 4x. मग 6x घन वजा 10x वर्ग अधिक 4x. पुढचा प्रश्न, 2x अधिक 10 बरोबर 60. तर x बरोबर किती? 2x अधिक 10 बरोबर 60. मग 2x हे 10 इकडे अधिक इकडे गेल्यावर वजा होतील. 60 वजा 10 50. 2x बरोबर 50. x बरोबर 50 भागीला 2 बरोबर 25. पुढचा प्रश्न, a अधिक b वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढ. 33 चा वर्गाची किंमत या विस्तार सूत्राचा वापर करून आपल्याला काढायची आहे. मग 33 वर्ग बरोबर आपण 33 ला कसं लिहू शकतो? 30 अधिक 3. आता a म्हणजे काय? 30. 30चा वर्ग. इथे 2 आणि हे a आहे आणि आता हे b आहे. मग 2 गुणीला, आता a म्हणजे 30, 2 गुणीला 30 गुणीला b a म्हणजे 3 गुणीला 3 अधिक b चा वर्ग म्हणजे काय? 3चा वर्ग. 3चा वर्ग. आता हे आपण सोडवणार. 30चा वर्ग किती येतो? 900. 2 गुणीला 3 30 गुणीला 3 बेत्रिक 6 60. 60 गुणीला 3 180 आणि 3चा वर्ग 9. या तिघांची आपण बेरीज केली 1089. म्हणजे 33चा वर्ग किती आला? या विस्तार रूपाचा सूत्राचा उपयोग करून 1089. अवयव पाठ. 36 अधिक 12y अधिक y वर्ग. अगोदर आपण उतरत्या क्रमाने याच्यात लिहून घेतलं y वर्ग अधिक 12y अधिक 36. तसंच लिहिलंय आपण, फक्त y वर्ग आधी घेतलाय. मग आता 6 6 6 36. मग 6y अधिक 6y पण 12 होतात. म्हणून y वर्ग अधिक 6y अधिक 6y अधिक 36. y इथे कॉमन घेतला, मग इथे काय शिल्लक राहिलं? y. आणि y घेतल्यावर इथे काय राहिलं? 6. y अधिक 6. इथे सुद्धा 6 आपण कॉमन घेतला, y इथे 6 6 36 y अधिक 6. मग y अधिक 6 आणि हा कंस, दोघांचा कंस y अधिक 6. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढता येईल का ते कारण स्पष्ट कर. तर आता बघा, दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी हवी. मग 7 अधिक 6 13 होतात, ती 5 पेक्षा मोठी आहे. अशा तिघी बाजू आपण चेक केल्या तर बरोबर येत आहेत. म्हणून होय, त्रिकोण आपल्याला काढता येणार आहे. समभुज चौकोनाचा कोणताही एक गुणधर्म लिही. समभुज चौकोनाचा सर्व बाजू लांबीला समान असतात. हे ज्यापेक्षा मोठाचं चिन्ह आहे. पुढचा प्रश्न, एका चौरसाकृती भिंतीची लांबी 7 मीटर आहे, तर तिचे क्षेत्रफळ काढ. चौरसाकृती भिंत आहे आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. आणि ती भिंतीची लांबी किती आहे? 7.
लांबी म्हणजे तिथे बाजू घ्यावी लागेल. चौरसाकृती भिंती येते. मग 7चा वर्ग 49. 49 चौरस मीटर. चौरसाकृती भिंतीचे क्षेत्रफळ 49 चौरस मीटर येईल. पुढचा प्रश्न, 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती? घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. तर बाजू किती आहे? 6 सेंटीमीटर. म्हणून 6चा घन. 6चा घन किती येतो? 216. 216 घन सेंटीमीटर. घनाचे घनफळ 216 घन सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, एक फ्रीज 12,000 रुपयांना घेतला व काही कारणास्तव 9,000 रुपयांना विकला तर किती तोटा होईल? शेकडा तोटा किती? आता इथे खरेदी घेतलेला आहे 12,000ला आणि विकलं 9,000ला. तर आपल्याला कळतंय की इथे तोटा झालेला आहे. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी केलं होतं 12,000ला, विकलं 9,000ला. तोटा किती झाला? 12,000 वजा 9,000, 3,000 रुपये. आता तो किती शेकडा तोटा झाला? शेकडा काढायचा आहे आपल्याला. म्हणून शेकडा तोटा बरोबर तोटा अधिक खरेदी किंमत, तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तोटा किती? 3,000 गुणिले 3,000 भागिले 12,000 गुणिले 100. हे शून्य, हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल. 3 एक 3, 3 चोक 12 आणि 100ने 4ला भागितल्यावर 25 येतं. म्हणून 25%. शेवटचा प्रश्न आहे हा. दिलेल्या जोड स्तंभ लेखाचे वाचन करून प्रश्नाची उत्तरे लिही. एका गावातील 4 शाळांमध्ये क्रिकेट व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जोड स्तंभ लेखात दाखवली आहे. हे बघा, हे क्रिकेट खेळणारे आहेत आणि ही कबड्डी खेळणारी संख्या आहे. शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 2, शाळा क्रमांक 3, शाळा क्रमांक 4. मग एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती जोड स्तंभ लेखात दाखवली आहे? 1 सेंटीमीटर बरोबर किती? 50 विद्यार्थी. मग ह्या सगळ्यांची आपण बेरीज केली तर ती येत आहे 1940. 1940. पुढचा प्रश्न, कोणत्या शाळेतील कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्या संख्येपेक्षा जास्त आहे? इथे बघा, इथे पण क्रिकेट जास्त आहे, इथे पण जास्त आहे, इथे पण जास्त आहे. पण इथे कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. बरोबर? म्हणून शाळा क्रमांक 4 हे उत्तर येणार. थँक्यू सो मच.